Once again, welcome all of you for the lecture in physics, and especially our topic is probability current density, equation of continuity, physical significance of equation of continuity, and so on. This topic belongs to quantum mechanics. Okay, let me write directly the equation of continuity for this different parts. But beginning with this probability current density, it is given by J bar is equal to h cut upon twice mi in bracket psi star del psi minus psi del psi star. This is called as probability current density, J bar. This is the required topic. Now talking about equation of continuity. Which one is this? That equation of continuity is nothing but del dot J bar plus delta rho by delta t is equal to 0. This is equation of continuity. So these are the two topics we are actually discussing today's in lecture. ॲक्च्युली तुम्हाला जर का स्टेटमेंट विचारलेलं असेल की इक्वेशन ऑफ कंटिन्युटी स्टेट करा, तर तुम्हाला हे स्टेट करावं लागेल की यामध्ये इक्वेशन लिहून घ्यायचं. यामध्ये जे बार इज प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी, रो इज प्रोबॅबिलिटी डेन्सिटी, आणि प्रोबॅबिलिटी डेन्सिटी म्हणजे नेमकं काय तर आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी रो इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम, दॅट इज नथिंग बट psi star simply, where psi is wave function. If it is in one dimension case, it is psi xt. If it is in three dimensional, that is in space, it is psi xy zt and so on. आणि त्यामध्ये साय स्टार काय आहे तर हा सायचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट आहे. साय स्टार एक्स टी अँड साय स्टार एक्स वाय झेड टी इज द कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट ऑफ दिस वेव फंक्शन साय एक्स टी और साय एक्स वाय झेड टी. ठीक आहे. जर का तुम्हाला याचं स्टेटमेंट विचारलं असेल प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीचं, तर तुम्हाला हे एक्सप्रेशन लिहून घ्यावं लागेल सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत त्या एक्सप्लेन कराव्या लागतील. अँड दोज टर्म्स आर नन अदर दॅन एच कट म्हणजे एच अपॉन ट्वाइस पाय एम, देन आय साय स्टार डेल साय ऑलरेडी डिस्कस अर्लियर. तर ह्या सर्व डिस्कस करून घ्यायच्या. यामध्ये जे बार हा मी ऑलरेडी प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी सांगितलेला आहे. तर असं 1 किंवा 2 मार्काचा असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी आणि प्रोबॅबिलिटी इक्वेशन ऑफ कंटिन्युटी हे लिहायचं असेल, आणि स्टेटमेंट करताना त्यामध्ये वेगळे पॅरामीटर सांगायचे असतील. ओके, याचं डिस्क्रिप्शन किंवा याचं डेरिव्हेशन आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, जेव्हा तुम्ही वेव्ह फंक्शन संदर्भात कन्सिडरेशन करतात, तो साय एक्स टी असेल किंवा साय एक्स वाय टी असेल किंवा साय एक्स वाय झेड टी असेल, तर वेव्ह फंक्शन इज अ मॅथमॅटिकल फंक्शन असोसिएटेड विथ द वेव ऑफ अ पार्टिकल, दॅट इज मॅटर वेव्ह. हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला त्यावरून काय कन्सिडर करू शकतो आपण, तर इट इज मेजर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल सिम्पली. आणि त्यातल्या त्यात जर का तुम्ही साय स्टार घेतला तर याला प्रोबॅबिलिटी डेन्सिटी असं म्हणतात, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल पर युनिट व्हॉल्यूम असं म्हणतात. आणि नंतर जर का तुम्ही टोटल प्रोबॅबिलिटी काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही साय स्टार डी व्ही असं म्हणतात. दिस इज द टोटल प्रोबॅबिलिटी इन स्मॉल व्हॉल्यूम डी व्ही असं कन्सिडरेशन करतात. आणि स्मॉल व्हॉल्यूम डी व्ही हा एखाद्या स्पेसमधील छोटासा पार्ट असेल, म्हणजे टोटल व्हॉल्यूम व्ही असेल, आणि या टोटल व्हॉल्यूम व्ही मध्ये कुठेतरी पार्टिकल येथे असेल पार्टिकल, आणि या पार्टिकलची प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढायची असेल तर तो छोटंसं व्हॉल्यूम डी व्ही येथे कन्सिडर करावं लागेल तुम्हाला. तर यामधील ती प्रोबॅबिलिटी असेल. आणि टोटल व्हॉल्यूम स्पेस व्ही मधली काढायची असेल तर त्यासाठी आपण इंटिग्रेशन घेतो, इंटिग्रेशन इन व्हॉल्यूम स्पेस. दिस इज कॉल्ड एज टोटल प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग द पार्टिकल इन टोटल व्हॉल्यूम स्पेस व्ही. हे कन्सिडरेशन करतो आपण. ठीक आहे. जर पार्टिकल कुठेतरी असेल आपण जेव्हा म्हणतो असं, तर त्याची टोटल प्रोबॅबिलिटी ही 1 असे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच इंटिग्रेशन साय स्टार डी व्ही इन व्हॉल्यूम स्पेस व्ही इज इक्वल टू 1. हे कशासाठी, जर का तो वेव्ह फंक्शन नॉर्मलाइज वेव्ह फंक्शन असेल तर, आणि जर पार्टिकल तिथे प्रेझेंटच आहे तर टोटल प्रोबॅबिलिटी मस्ट बी इक्वल टू युनिटी, हे माहिती आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की टोटल प्रोबॅबिलिटी जर का युनिटी असेल तर त्याचं व्हॅरिएशन म्हणजे तो कॉन्झर्व आहे असं त्याचा अर्थ, तो व्हॅरी होणार नाही. द टोटल प्रोबॅबिलिटी रिमेन्स कॉन्झर्व इन द व्हॉल्यूम स्पेस. रिमेन्स कॉन्झर्व म्हणजे काय तर रिमेन्स कॉन्स्टंट
म्हणजे ती बदलणार नाही. टोटल प्रोबॅबिलिटी रिमेन्स कॉन्झर्व. आणि त्याचा जर का तुम्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम कन्सिडर केला तर इट मस्ट बी इक्वल टू 0, कारण ती कॉन्झर्वड आहे म्हणून. म्हणजे मला हे सांगायचं आहे डॅबा बाय डॅबा टी ऑफ टोटल प्रोबॅबिलिटी इन व्हॉल्यूम स्पेस psi star dv equal to 0. This is because the total probability is remains conserved and derivative of conserved quantity is equal to 0. ही माहिती आहे. ठीक आहे, याचा आपण विचार करणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं असं की फक्त आपण हा जो इंटिग्रेशनचा पार्ट आहे अलॉंग विथ दिस डेरिव्हेटिव्ह ऑल्सो वी हॅव टू डिस्कस. तर काही एक विचार न करता आपल्याला जर का हे दोन एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे असतील तर मी डायरेक्ट येथून सुरुवात करतो. लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन. ओके, लेट मी बिगिन विथ दॅट. Dabba of dabba by dabba t of integration psi star dv is equal to, I would like to insert that derivative inside that integration. Dabba by dabba t of psi star dv. Simply what I have to do, I have to differentiate this term dabba by dabba t of psi star. येथे पार्शियल डिफरेन्शिएशन कसं येतं, डेरिव्हेटिव्ह बाय पार्ट्स. डी बाय डी टी ऑफ यू इंटू व्ही, यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे हेच लिहिताना मी असं लिहिल इंटिग्रेशन इन ब्रॅकेट साय स्टार डेरिव्हेटिव्ह ऑफ डॅबा साय बाय डॅबा टी प्लस, म्हणजे आता मी साय स्टार कॉन्स्टंट घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला सायचा, आता साय कॉन्स्टंट घेतो डॅबा साय स्टार बाय डॅबा टी अँड देन आफ्टर द रिमेनिंग टर्म इज डी व्ही. ठीक आहे, आता नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर येथे जर का मी डेल ऑपरेट यावरून मला हा जो डॅबा साय बाय डॅबा टी आहे यावरून मी डॅबा साय बाय डॅबा टीची किंमत आणि डॅबा साय स्टार बाय डॅबा टीची किंमत मी कशी फाइंड आउट करू शकतो, तर त्यासाठी निश्चितच मला श्रॉडिंजर वेव्ह इक्वेशन माहिती पाहिजे आणि ते टाइम डिपेंडंट इक्वेशन पाहिजे माहिती पाहिजे. आणि दॅट इज नन अदर दॅन दिस इक्वेशन आय स्क्वेअर डॅबा साय बाय डॅबा टी. पाहिजे तो डॅबा साय बाय डॅबा टी आला म्हणून मी हे इक्वेशन यूज करणार आहे मायनस एच स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय प्लस व्ही साय वेअर व्ही इज पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी टर्म आहे, ही कायनेटिक एनर्जी टर्म आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. डॅबा साय बाय डॅबा टीची किंमत यावरून मी फाइंड आउट करेल, तशी मला डॅबा साय स्टार बाय डॅबा टी सुद्धा काढायचं आहे. तर डॅबा साय स्टार बाय डॅबा टी काढताना हा सायचा कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट साय स्टार घ्यायचा. जसं आय स्क्वेअर डॅबा साय बाय डॅबा टी घेतलं तसं आय स्क्वेअर डॅबा साय स्टार बाय डॅबा टी घ्यायचा. सायचा हा साय स्टार कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट असल्यामुळे ती निगेटिव्ह साईन ठेवायची. राईट हँड साईड तशीच असेल मायनस एच स्क्वेअर स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर साय स्टार प्लस व्ही साय स्टार. ओके, यावर मी डॅबा साय बाय डॅबा साय स्टारची किंमत डिटर्मिन करणार आहे. चला ठीक आहे, तर मी सुरुवात येथून करतो. यावर मी सुरुवातीला डॅबा साय बाय डॅबा टीची मी किंमत काढणार आहे. प्लीज डू रिमेंबर दिस. डॅबा साय बाय डॅबा टी, डॅबा साय बाय डॅबा टी इज इक्वल टू, लेट मी असाइन दिस इक्वेशन नंबर 1. डॅबा साय बाय डॅबा टी इक्वल टू 1 अपॉन आय एच कट इकडे घेईल मी राईट हँड साईडला, तो डिनॉमिनेटर देईल 1 अपॉन आय एच कट इन ब्रॅकेट मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम ॲज इट इज del square psi plus v psi. Okay, simply what I have did here, हा आय स्क्वेअर राईट हँड साईडला ट्रान्सफर केला. नंतर मला काय करायचं आहे, याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला साय स्टारने मल्टिप्लाय करायचं आहे, कारण मला साय स्टार डॅबा साय बाय डॅबा टी आणायचं आहे म्हणून. ओके, आय एम डुईंग दॅट. देअरफॉर साय स्टार डॅबा साय बाय डॅबा टी is equal to 1 upon I h cut in bracket minus h cut square upon twice m. इथे मी साय स्टारने मल्टिप्लाय करतो आता, साय स्टार डेल साय, नंतर याला सुद्धा साय स्टारने मल्टिप्लाय करतो प्लस व्ही साय स्टार साय. दिस विल बी माय इक्वेशन नंबर 2. जसं मी डॅबा साय बाय डॅबा टीची किंमत यावरून काढली तशी मी डॅबा साय स्टार बाय डॅबा टीची किंमत याच्यावरून काढतो. हा 1 अपॉन आय एच कट राईट हँड साईडला ट्रान्सफर करतो अलॉंग विथ द निगेटिव्ह साईन ॲज वेल. डॅबा साय स्टार बाय डॅबा टी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन आय एच कट इन ब्रॅकेट, हा ट्रान्सफर केला, बाकीची टर्म राईट हँड साईडची जशीच्या तशी
minus h cut square upon twice m of del, there should be square, sorry I made a mistake here, there should be square here and here as well, del square minus h cut square upon twice m del square psi star plus v psi स्टार. ठीक आहे, या इक्वेशन आपण आणलं. तसं डॅबा साय स्टार बाय डॅबा टीला सायने मल्टिप्लाय केला आहे, म्हणजे मला सायने मल्टिप्लाय करावं लागेल लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या प्रत्येक टर्म्सला. ओके, व्हॉट आय विल गेट आता लेफ्ट हँड साईडला सायने मल्टिप्लाय करतो, साय डॅबा साय स्टार बाय डॅबा टी इज इक्वल टू -1 अपॉन आय एच कट इन ब्रॅकेट मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. आता मला सायने मल्टिप्लाय करायचं आहे इथे, साय डेल स्क्वेअर साय स्टार प्लस याला सुद्धा सायने मल्टिप्लाय करतो, व्ही साय स्टार. दिस विल बी माय इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही लक्षात घेऊ शकता या ठिकाणी की मी ह्या दोन इक्वेशनवरून साय स्टार डॅबा साय बाय डॅबा टी, साय डॅबा साय स्टार बाय डॅबा टी हे आणलं. या दोघांची मला ॲडिशन करायची आहे. इक्वेशन 2 आणि 3 एकमेकांमध्ये ॲड करतो म्हणजे मला ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टर्म मिळेल. सो लेट मी डू दॅट नाव. आय एम डुईंग दॅट थिंग, ॲडिंग 2 and 3. Sorry, add 2 and 3. What we get आता बघा या ठिकाणी जर ॲडिशन केली ही तर मला असे मिळेल, साय स्टार डॅबा साय बाय डॅबा टी दिस इज प्लस साय डॅबा साय स्टार बाय डॅबा टी इज इक्वल टू, मी लेफ्ट हँड साईड ॲड केला तसे राईट हँड साईडसुद्धा मला ॲड करायची आहे. इथे राईट हँड साईड ॲड करत असताना लक्षात ठेवायचं आहे की हा पहिल्या दोन टर्मसाठी हा आय 1 अपॉन आय एच कट, ते दोघं मी कॉमन काढतो सर्वांसाठी, 1 अपॉन आय एच कट इंटू ब्रॅकेट मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम, मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम कॉमन काढेल. ओके, आणि ब्रॅकेटमध्ये मला दिस अँड दिस याच्यामध्ये मी मायनस साईन ठेवेल कारण मायनस साईन येथे असेल. साय स्टार डेल स्क्वेअर साय मायनस ही मायनस साईन, साय डेल स्क्वेअर साय स्टार, म्हणजे दोघं टर्म्स इथे मी ॲड केल्या अलॉंग विथ निगेटिव्ह साईन, प्लस 1 अपॉन आय एच कट ही टर्म आणि 1 अपॉन आय एच कट ही टर्म, हे दोघं टर्म सारखे आहे परंतु इथे निगेटिव्ह आहे म्हणजे कॅन्सल होऊन जाईल, ती लिहिण्याची आवश्यकता नाही. इट गेट्स कॅन्सल विथ वन अनदर बिकॉज बोथ दिस टर्म्स आर क्वाईट सेम अलॉंग विथ निगेटिव्ह साईन ॲज वेल. म्हणजे माझ्याकडे फक्त हेच राहील. नंतर मी काय करेल तर याच्यामध्ये ही टर्म अशीची अशी मी येथे ठेवतो, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये फ्रॉम इक्वेशन 1 यू कॅन सी हिअर हे ब्रॅकेट टर्म इक्वेशन 1 ठेवतो फ्रॉम इक्वेशन 1. This what I want to achieve, volume integration daba by daba t of psi star dv is equal to this volume integration. याची ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे ही येथे ठेवतो 1 अपॉन आय एच कट इन ब्रॅकेट मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम साय स्टार डेल स्क्वेअर साय मायनस साय डेल स्क्वेअर साय स्टार. ओके, दिस इज हाऊ यू कॅन पुट दॅट व्हॅल्यू समवेअर हिअर. आता दुसरं काहीच नाही करायचं आहे मला याच्यामध्ये, फक्त हा एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एमला आय एच कटने गुणेल, वन ऑफ द आय एच कट कॅन्सल होईल आणि मला नवीन इक्वेशन मिळेल. व्हॉट विल बी दॅट, लेट्स सी नाव. विथ dv as well, so it can be written as minus h cut, one of the h cut get cancel, minus h cut simply upon twice m along with I, twice m I
Now volume integration, the remaining terms are psi star del square psi minus psi del square psi star and then dv. What I want to do here is that हे जे व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे या व्हॉल्यूम इंटिग्रेशनचं रूपांतर मला सरफेस इंटिग्रेशनमध्ये करायचं आहे आणि त्यासाठी मी ग्रीन्स थेरम वापरतो. ग्रीन्स थेरम वापरताना हे कसं येईल मायनस एच कट अपॉन ट्वाईस एम आय. नाव व्हॉल्यूम इंटिग्रेशन रिप्लेस बाय सरफेस इंटिग्रेशन. म्हणजे मला आता इकडे डी एस डी व्ही ऐवजी डी एस करावं लागणार आहे. तेव्हा ब्रॅकेटमध्ये मी फक्त चेंजेस काय करेल तर हा साय स्टार डेल साय घेईल, स्क्वेअर नाही करणार. साय स्टार सिम्पली डेल साय, इथे डेल स्क्वेअर होता इथे डेल राहिला मायनस साय. आता डेल स्क्वेअर ऐवजी परत मी फक्त डेल वापरेल आणि साय स्टार. दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट दिस व्हॉल्यूम इंटिग्रेशन इंटू सरफेस इंटिग्रेशन बाय युझिंग ग्रीन्स थेरम. ओके. नंतर आता हेच मी लिहिताना कसं लिहितो तर येथे हा मायनस एच कट अपॉन ट्वाईस एम आय मध्ये ठेवतो, लिव्हिंग निगेटिव्ह साईड. सरफेस इंटिग्रेशन एच कट अपॉन ट्वाईस एम आय in square bracket. I am going to write down square bracket now. Psi star del psi minus psi del psi star ds. आणि या ठिकाणी जे व्हॉल्यूम इंटिग्रेशन आहे साय साय स्टार ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे, याला मी रो म्हणतो. म्हणजे हेच लिहिताना मी असं लिहिलं असतं व्हॉल्यूम इंटिग्रेशन डॅबा रो बाय डॅबा टी डी व्ही, की ज्या ठिकाणी साय साय स्टार बरोबर प्रोबॅबिलिटी डेन्सिटी प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम ही असेल ती रोची किंमत. ओके. ही पुढे कंटिन्यू करतो ना, इथे लिहितो व्हॉल्यूम इंटिग्रेशन डॅबा रो बाय डॅबा टी डी व्ही. जस्ट आय वुड लाईक टू रिमाइंड यू रो इज नन अदर दॅन साय साय स्टार प्रोबॅबिलिटी डेन्सिटी प्रोबॅबिलिटी पर युनिट व्हॉल्यूम. ओके. यामध्ये ही जी टर्म आहे एच कट अपॉन ट्वाइस एम आय साय स्टार डेल साय मायनस साय डेल साय स्टार, that is none other than probability current density. This is what I am talking about. H cut upon twice mi psi star del psi minus psi del psi star. तर तुम्ही इथे डायरेक्ट लिहायची असेल ती, म्हणजे माझं पुढचं इक्वेशन असं असेल व्हॉल्यूम इंटिग्रेशन डॅबा रो बाय डॅबा टी डी व्ही इक्वल टू मायनस सरफेस इंटिग्रेशन. आता मी इथे लिहीन जे बार ds. So this is how you can produce one of the expression in terms of probability current density. ओके. आता पुढे मला काय करायचं आहे तर परत हा जो सरफेस इंटिग्रेशन आहे याचं रूपांतर मला आता व्हॉल्यूम इंटिग्रेशनमध्ये आणायचं आहे. त्यासाठी मी गॉस डायव्हर्जन्स थेरम वापरतो राईट हँड साईडला. तेच मी लिहिताना कसं लिहितो थोडंफार मॉडिफाय करतो. आता इकडे व्हॉल्यूम इंटिग्रेशन डॅबा रो बाय डॅबा टी डी व्ही इक्वल टू मायनस. आता मी व्हॉल्यूम इंटिग्रेशन करतो, इथे मला डेल ऑपरेटर वापरावं लागेल डेल डॉट जे बार. आता मी वापरतो डी व्ही. दिस इज हाऊ यू कॅन कन्वर्ट बाय युझिंग गॉस थेरम द व्हॉल्यूम इंटिग्रेशन इंटू सरफेस इंटिग्रेशन. नंतर मला काय करावं लागणार आहे आता इथे किंवा तुम्ही पाहू शकता इथे की इथे डी व्ही व्हॉल्यूम इंटिग्रेशन डी व्ही आणि इंटिग्रेशन व्ही आहे. म्हणजे आता डॅबा रो बाय डॅबा टीची किंमत मायनस डेल डॉट जे बार अशी असेल. सो लेट मी राईट दॅट हिअर. दिट्स इम्प्लाईज डॅबा रो बाय डॅबा टी इक्वल टू मायनस डेल डॉट जे बार. लेट मी रिमाइंड यू हा जे बार प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी तो फक्त राईट लेफ्ट हँड साईडला आणतो तो पॉझिटिव्ह होईल. डेल जे बार प्लस झाला तो प्लस डॅबा रो बाय डॅबा टी इज इक्वल टू 0. व्हॉट एव्हर यू आर गॉट हिअर दिस इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. डेल डॉट जे बार डॅबा रो बाय डॅबा टी इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड इक्वेशन ऑफ कंटिन्युटी व्हेअर जे बार इज प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. आता तुम्हाला इथं फिजिकल सिग्निफिकन्स विचारतात. लेट मी इलॅबरेट समवेअर हिअर फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ दिस पार्ट. ओके. हाऊ इट कॅन बी इलॅबरेटेड. मला एक सांगा की ह्या इक्वेशनवरून फिजिकल सिग्निफिकन्स घेत आहोत आपण आता. ओके. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आहे ती. जर का हा डेल डॉट जे बार हा पॉझिटिव्ह असेल एखाद्यासाठी डेल डॉट जे बार पॉझिटिव्ह आहे पहिलं फिजिकल सिग्निफिकन्स डेल डॉट जे बार इज पॉझिटिव्ह तेव्हा डॅबा रो बाय डॅबा टी हा निगेटिव्ह येईल.
हा निगेटिव्ह, आणि हा निगेटिव्ह असं इम्प्लाइज करतो की तेथे प्रोबॅबिलिटी डेन्सिटीचा इनवर्ड फ्लो असेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पार्टिकलकडे जात आहात असं त्याचा अर्थ होतो. इनवर्ड फ्लो ऑफ करंट डेन्सिटी. ओके, हाऊ दॅट कॅन बी रिअलाइज इन प्रॅक्टिस. तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल नेमकं, तो इकडे आल्यामुळे कुठेतरी त्याची प्रोबॅबिलिटी करंट फ्लो एका साईडला गेल्यामुळे इनवर्ड फ्लोमुळे कुठेतरी प्रोबॅबिलिटी कमी होत असली पाहिजे, डिक्रीज होत असली पाहिजे असे त्याचा अर्थ होतो. सेकंड बाबतीत तुम्ही टर्म अशी घेऊ शकतात की जर का डेल डॉट जे बार हा निगेटिव्ह असेल तर, यावरून जर का हा निगेटिव्ह असेल तर डॅबा रो बाय डॅबा टी हा पॉझिटिव्ह येईल. डॅबा रो बाय डॅबा टी हा पॉझिटिव्ह असेल, आणि हा जर का पॉझिटिव्ह आला तर याचा अर्थ असा तिथे नेट आउटवर्ड फ्लो आहे, आणि नेट आउटवर्ड फ्लो जर आला तर तेथील प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी कमी होईल, डिक्रीज होईल, आणि ती जर का डिक्रीज जर झाली तर याचा अर्थ कुठेतरी इन्क्रीज होत असली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आणि तिसरी आपण टर्म अशी घेऊया की डेल डॉट जे बार हा 0 जर असेल, डॉट जे बार इक्वल टू 0 जर असेल तर डॅबा रो बाय डॅबा टी सुद्धा 0 येईल. म्हणजे याचा अर्थ ते स्टेशनरी स्टेट आली असे त्याचा अर्थ होतो. तो पॉझिटिव्ह सुद्धा नाही, निगेटिव्ह सुद्धा नाही, म्हणजे ती स्टेशनरी स्टेट आहे. कुठलाही इनवर्ड किंवा आउटवर्ड फ्लो नाही. प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी इज कॉन्झर्व्ड असे म्हणू शकतो आपण, ते ही स्टेशनरी स्टेट. दीज आर द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आय होप यू अंडरस्टूड दिस टॉपिक. सी यू नेक्स्ट टाइम. प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटीवरती आधारित प्रिव्हियस एक्झामिनेशनमध्ये आलेले काही क्वेश्चन्स आपण थोड्याफार शॉर्टमध्ये डिस्कशन करूया. इथे स्पष्ट म्हटलेलं आहे ऑब्टेन इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. 4 मार्क्स क्वेश्चन आहे तो. तर तुम्हाला त्याचं उत्तर याच पद्धतीने लिहायचं आहे, सेम प्रोसेस आहे. आणि शेवटी तुम्हाला हे इक्वेशन आणायचं आहे जे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसऱ्या एका क्वेश्चन पेपरमध्ये परत तोच जसा क्वेश्चन आहे, ऑब्टेन इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हा सुद्धा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. याची प्रोसेस हीच आहे, याच पद्धतीने तुम्हाला आणायचं असेल आणि शेवटी तुम्हाला हे इक्वेशन तयार करायचं असेल. दिस इज द वे व्हॉट वी डिस्कस अर्लियर. परत याच्यामध्ये एक क्वेश्चन असं आहे, हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आहे. द क्वांटिटी जे बार इन इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये यामध्ये हा जे बारला काय म्हणतात, तर जे बारला प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी असं म्हणतात. त्याचं ऑप्शन हे आहे, प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. अशा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. अजून एखादा क्वेश्चन असा असू शकतो ज्यामध्ये इथे म्हटलेलं आहे स्टेट इक्वेशन ऑफ प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटी. स्टेट करायचं आहे म्हणजे फक्त हे प्रोबॅबिलिटी करंट डेन्सिटीचं हे एक्सप्रेशन लिहायचं आहे आणि यामधल्या वेगवेगळ्या टर्म्स फक्त सांगायचं आहे. हे लिहिल्यानंतर हा फक्त 2 किंवा 1 मार्काचा क्वेश्चन असेल. इक्वेशन फक्त लिहायचं आणि त्याचं स्टेटमेंट त्याच्या संदर्भात साय स्टार साय वगैरे काय हे लिहून टाकायचं. दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द क्वेश्चन पेपर बिलॉंग्स द क्वेश्चन ऑन दिस टॉपिक. ओके, थँक्यू व्हेरी मच. सी यू नेक्स्ट टाइम.